सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. आज आपण जर बघितलं तर सर्वीकडे एकच विषय चाललाय आणि जो विषय आपण मागच्या मार्च, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पण तेच बोलत होतो आणि आजही अशी सिच्युएशन आहे की आपण तेच बोलतोय. म्हणजे पूर्ण जगामध्ये, महाराष्ट्रात किंवा भारताची ही परिस्थिती नसून पूर्ण जगाची परिस्थिती आहे आणि ती सर्वांनाच माहिती आहे, म्हणजे करोना व्हायरस. पण आता ह्या एका वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे मागच्या जानेवारीमध्ये जेव्हा भारतामध्ये पहिला पेशंट सापडला, आयडेंटिफाय झाला, तेव्हापासून तर आजपर्यंतची ही दुसरी लाट. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आता 14 तारखेला जो लॉकडाऊन जाहीर केला तोपर्यंतचा काळ, या एका वर्षामध्ये जी ट्रीटमेंट करायची आहे त्या ट्रीटमेंटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे अपडेट्स आले, त्या ट्रीटमेंटचा इफेक्टिव्हनेस काय, या गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चर्चा त्याची होते. तसंच परवा माझ्या पाहण्यामध्ये एक व्हिडिओ आला. हिंदुजा हॉस्पिटलचे डॉक्टर झरीर यांचं एक प्रेझेंटेशन होतं देशातल्या फिजिशियन्ससाठी. म्हणजे देशात जेवढे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे करोनाची ट्रीटमेंट करायला पाहिजे याचं एक छान प्रेझेंटेशन त्यांनी दिलं. आणि ते प्रेझेंटेशन डिटेलमध्ये ऐकल्यानंतर खरंच ते प्रेझेंटेशन अगदी डोळे उघडणारं होतं. म्हणजे आपण आज ऐकतोय सगळीकडे की रेमडेसिवीरची कमतरता, रेमडेसिवीरसाठी पळापळ. पण एक गोष्ट जर बघितली, त्या प्रेझेंटेशनमधून अतिशय अभ्यासपूर्वक कुठल्या औषधाचा किती प्रमाणात वापर केला पाहिजे व त्याचा किती यूज करोनाच्या ट्रीटमेंटमध्ये होतोय हे त्यांनी खूप छान प्रकारे मांडलंय. आणि ते प्रेझेंटेशन देताना महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी मागच्या जेव्हापासून करोना फाइंड आउट झाला तेव्हापासून जेवढा जगामध्ये रिसर्च चाललाय त्याचा रिसर्चचे रेफरन्सेस देऊन ते त्यांनी प्रेझेंटेशन बनवलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं होतं. अर्थात ते प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये असल्यामुळे ते काही लोकांपर्यंत पोहोचलं. पण ॲज अ फार्मासिस्ट म्हणून मला असं वाटतं की फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि पेशंटमधला दुवा असतो. म्हणून मी मराठीमध्ये ते प्रेझेंटेशनचा काही पार्ट तुमच्यासमोर ठेवणार आहे. म्हणजे कारण ते प्रेझेंटेशन किंवा ती गोष्ट सामान्य माणसाला सुद्धा कळावी, प्रत्येकाला कळावी. म्हणजे प्रत्येकाचे एक थॉट प्रोसेस जी असते, विचार करण्याची क्षमता जी असते, करोनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो त्यामध्ये सायंटिफिक रिसर्चची जोड दिल्यानंतर आपण त्याला एक वेगळ्या प्रकारे बघू शकतो. त्यातले काही पॉईंट्स मी तुमच्यासोबत आज डिस्कस करू इच्छितो. त्यांच्या प्रेझेंटेशनचं हेडिंग होतं करंट ट्रीटमेंट ऑप्शन्स फॉर कोविड-19, व्हॉट वर्क्स अँड व्हॉट डज नॉट वर्क्स. म्हणजे कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट आज अवेलेबल आहेत आणि कुठल्या काम करतायत आणि कुठल्या काम नाही करत आहेत. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा 13 जानेवारी 2020ला भारतामध्ये पहिला पेशंट सापडला आणि त्यांनी एक उदाहरण दिलंय की म्हणजे पहिल्यापासून ते आजपर्यंत जवळजवळ 90,000 या जगामध्ये पेपर पब्लिश झाले कोविड-19वर. 90,000. म्हणजे प्रत्येक जण आता कोविडच्या रिसर्च मागे लागलाय असं आपण म्हणू शकतो. पण त्यांनी ट्रीटमेंटच्या संदर्भात जेव्हा बोललं आणि वेगळ्या वेगळ्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचं किंवा US मधल्या हॉस्पिटल्सने जो स्टडी केलाय त्याच्या बेसिसवर त्यांनी काही कन्क्लुजन्स केलेले आहेत. त्याच्या बेसिसवर त्यांनी व्हॉट वर्क्स म्हणजे काय काम करू शकतं कोविडच्या अगेन्स्ट याचं काही क्लासिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी पहिला क्लास घेतलेला आहे म्हणजे जी औषधं काम करतायत. त्यात पहिलं आहे स्टेरॉइड्स. प्रत्येकाने ऐकलं असेल स्टेरॉइड्स हा शब्द नेहमी आपल्या ऐकण्यात येतो. डॉक्टर म्हणतात की स्टेरॉइड्स द्यावं लागेल किंवा स्टेरॉइड त्याला दिलं, बरोबर ना. स्टेरॉइड हे आपण परंपरागत वापरण्यात येणारं औषध आहे डॉक्टरांकडून. तर व्हॉट वर्क्समध्ये पहिलं त्यांनी पॉईंट दिला आहे स्टेरॉइड्स. दुसरा दिला अँटीकोॲग्युलंट म्हणजे रक्त गोठू नये म्हणून जे औषध वापरलं जातात, अँटीकोॲग्युलंट दॅट कम्स अंडर किंवा ते अँटीकोॲग्युलंटच्या क्लासच्या अंडर येतात. तिसरं त्यांनी एक्सप्लेन केलंय रेमडेसिवीर. आता आपण एक वन बाय वन त्यांनी नंतर एक्सप्लेन केलं की खरंच कुठल्या औषधाचा किती यूज होतोय. त्यामध्ये पहिलं बघितलं त्यांनी स्टेरॉइड्समध्ये त्यांच्या असं लक्षात आलंय म्हणजे त्यांनी जे रिसर्च पेपर किंवा जगामध्ये एका वर्षामध्ये जेवढा स्टडी झाला अगेन्स्ट करोना त्याच्या बेसिसवर कन्क्लुजन असं निघालंय की डेक्सामिथॅझोन हे एक स्टेरॉइड औषध आहे. म्हणजे स्टेरॉइड क्लासच्या अंडर येणारे एक औषध आहे.
इज इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग करोना व्हायरस. म्हणजे करोना व्हायरसच्या ट्रीटमेंटमध्ये डेक्सामेथॅझोनचा यूज होतो. आणि डेक्सामेथॅझोन हे कॉमनली यूज होणारं स्टेरॉइड आहे. ते काय नवीन रिसर्च प्रॉडक्ट नाही आहे बाकीच्या औषधांसारखं. आणि असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जो अभ्यास झाला त्याच्यामध्ये त्यांना असं ऑब्झर्व झालं आहे की मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मरणाची जी संख्या आहे ती 1/3 म्हणजे 1/3 1/3 ने कमी झाली आहे ड्यू टू यूज ऑफ डेक्सामेथॅझोन. पण तिथे कंडिशन आहे. त्यांनी कंडिशन काय सांगितली आहे, डेक्सामेथॅझोन इज युजफुल इन द पीपल हु आर इन मीन्स वी कॅन से ऑक्सिजनवर जे गेले आहेत. म्हणजे सुरुवातीला जी माइल्ड स्टेज असते त्यावेळेस ऑक्सिजनची गरज नसते. नंतर श्वसनाला त्रास सुरू झाल्यावर ऑक्सिजन हा पेशंटला दिला जातो. ऑक्सिजन त्याला दिल्यानंतर डेक्सामेथॅझोनचा वापर करायचा आहे. इनिशियल स्टेजला जर वापर केला तर त्याचा यूज होत नाही. इवन तो साईड इफेक्ट जास्त करू शकतो. कारण जेव्हा कुठलाही व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जातो तेव्हा तो व्हायरसच्या अगेन्स्ट आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम फाईट करायला सुरुवात करते. आणि डेक्सामेथॅझोन या फाईट करण्यामध्ये कदाचित अडथळा निर्माण करू शकतो. पण जे पेशंट्स ऑक्सिजनवर आहेत त्या पेशंटमध्ये डॉक्सिमेथॅझोन हा युजफुल फाउंड आउट झाला आहे. आणि त्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट कमी झाल्याचे पण काही इव्हिडन्सेस रिसर्चमध्ये सापडलेले आहेत. सेकंड, रेमडेसिवीर. आपण सगळीकडेच रेमडेसिवीर ऐकतो. त्याच्यामुळे रेमडेसिवीर हा शब्द आता कॉमन माणसाच्या अगदी तोंडात आलेला आहे. किंवा प्रत्येकाच्या बोलण्यात रेमडेसिवीर, बातम्यांमध्ये सगळीकडेच रेमडेसिवीर आपण ऐकतोय. रेमडेसिवीरचा जर इतिहास बघितला तर ही 10 वर्ष या औषधाला झालेली आहे. आणि गिलियड सायन्सेस म्हणून ही जी कंपनी आहे त्यांनी त्याला सर्च केलं होतं किंवा त्यांचं ते प्रॉडक्ट आहे. आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे स्टडी केले गेले जगामध्ये, स्पेसिफिकली अमेरिकेमध्ये एक स्टडी झाला. त्याच्यात असं आयडेंटिफाय झालेलं आहे की रेमडेसिवीर हे तेवढं परिणामकारक नाहीये करोनाच्या केसमध्ये. पण जे पेशंट्स ऑक्सिजनवर आहेत त्यांच्या केसमध्ये रेमडेसिवीर हा चांगला बेनिफिट दाखवतोय. आणि पेशंट ॲडमिट झाल्यानंतर सुरुवातीच्या 10 दिवसांमध्ये जर रेमडेसिवीरचा वापर झाला तर ट्रीटमेंट स्पीडअप होते. म्हणजे त्याची जी रिकव्हरी रेट आहे तो स्पीडअप होतोय. म्हणजे रिकव्हरी वाढते पेशंटची होण्याची. पण स्टॅटिस्टिकल डाटा जर बघितला, एक स्टॅटिस्टिकल डाटा कलेक्ट केला जातो ना. म्हणजे सपोज आपण 100 जणांवर स्टडी केला तर त्याच्यात 10 जणांवर काय इफेक्ट झाला, 20 जणांवर काय इफेक्ट झाला, असा एक स्टॅटिस्टिकल डाटा कलेक्ट केला जातो. आणि त्या स्टॅटिस्टिकल डाटाच्या बेसवर हे प्रूव्ह झालंय की रेमडेसिवीर म्हणजे आत्तापर्यंतच्या स्टडीच्या बेसवर रेमडेसिवीर मॉर्टॅलिटी रेट कमी करण्यामध्ये युजफुल नाही. पण ट्रीटमेंट स्पीडअप करण्यामध्ये काही ठिकाणी युजफुल आहे. म्हणजे ही गोष्ट आपण क्लिअर केली पाहिजे. रेमडेसिवीरमुळे मॉर्टॅलिटी रेट कमी होत नाही पण ट्रीटमेंटचा स्पीड वाढू शकतो. आणि एक मोठ्या प्रमाणावर स्टडी झाला. त्या स्टडीमध्ये म्हणजे एक ट्रायल स्टडी होतो आणि एक मोठ्या प्रमाणावर ॲक्च्युअल लोकसंख्येवर स्टडी केला जातो. त्या स्टडीमध्ये असं फाइंड आउट झालेलं आहे की देअर इज नो इफेक्ट ऑन मॉर्टॅलिटी. म्हणजे मरणाची जी संख्या आहे त्या कमी करण्यामध्ये रेमडेसिवीर कुठलाही रोल प्ले करत नाही. ह्या स्टडीनंतर WHO ने रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचं सजेशन सगळीकडे दिलेलं होतं. पण त्या सजेशनच्या अगेन्स्ट जाऊन USFDAने रेमडेसिवीरला अप्रुव्हल दिलंय म्हणजे वापर चालू आहे त्याचा. आणि भारतामध्ये तर सर्रास चालू आहे. म्हणजे हा कन्फ्लिक्टचा विषय किंवा हा डिस्कशनचा विषय किंवा अजून रिसर्च करण्याची गरज आहे की खरंच रेमडेसिवीरचा करोनामध्ये यूज किती होतोय. तिसरा मुद्दा, तिसरा औषधं अँटीकोॲग्युलंट्स. रक्त गोठू नयेत म्हणून जी औषधं आपण नॉर्मल ट्रीटमेंटमध्ये, ॲक्सिडेंटच्या केसमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही केसमध्ये जी दिली जातात त्या अँटीकोॲग्युलंट औषधं. स्टडीने असं सांगितलं आहे की जो करोना व्हायरस आहे तो लंग्स आणि व्हॅस्क्युलर सिस्टम या ठिकाणी जाऊन अफेक्ट होतो.
आणि क्लॉटिंग करण्याचं काम करत असतो. ब्लडचं क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठवण्यामध्ये करोना व्हायरस हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. आता हे रक्त गोठू नये व त्या पेशंटला त्रास होऊ नये म्हणून हे अँटीकोॲग्युलंट औषधं दिले जातात. आणि स्टडी असं सांगतो की अँटीकोॲग्युलंट औषधं पेशंटमध्ये घेतल्यामुळे पेशंटला रिकव्हरी होण्यामध्ये किंवा कोरोना व्हायरसपासून बचाव म्हणण्यापेक्षा ट्रीटमेंट प्रॉपर वेने होण्यासाठी अँटीकोॲग्युलंट औषधं खूप इफेक्टिव्ह ठरलेले आहेत. आणि अँटीकोॲग्युलंट ही औषधं तुम्ही सगळ्या प्रकारच्या पेशंटमध्ये त्यांनी रिकमेंड केलेली आहेत. म्हणजे माइल्ड करोना व्हायरस अफेक्शन असेल, म्हणजे सपोज पेशंटला कमी प्रमाणात करोना व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असेल, तो ऑक्सिजनची त्याला गरज भासत नाहीये, त्या केसमध्ये ॲज वेल ॲज ज्या पेशंटला ऑक्सिजनची गरज भासते त्या केसमध्ये दोघं ठिकाणी आपण अँटीकोॲग्युलंट औषधं देऊ शकतो असं त्यांनी डॉक्टर्सला रिकमेंड केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक पुढचा मुद्दा एक्सप्लेन केलेला आहे की अजून याच्या व्यतिरिक्त आपण कुठली औषधं वापरू शकतो. तर त्यात त्यांनी पहिलं क्लास जो एक्सप्लेन केला आहे इनहेल्ड इंटरफेरॉन्स, म्हणजे जे नेब्युलायझरद्वारे दिले जातात बघा, नाकाला ते एक नेब्युलायझर लावलं जातं आणि त्याच्या वाटे औषधं दिले जातात, म्हणजे लंग्सपर्यंत ते औषधं पोहोचतात. तर असे नेब्युलायझरद्वारे देण्यात येणारी औषधं इफेक्टिव्ह ठरू शकतात. त्याच्यावर भारतामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये त्याच्यावर रिसर्च चालू आहे आणि काही ठिकाणी पॉझिटिव्ह सिग्नल्स त्यांना मिळालेले आहेत. दुसरं औषध जे आपण नेहमी ऐकतो फॅव्हिपिरॅव्हिर. भारतामध्ये तर करोना व्हायरसचं एखादं पेशंट सापडलं की त्याला डॉक्टर सरळ फॅव्हिपिरॅव्हिर प्रिस्क्राईब करताय आणि त्याची ड्रग्ज दिले जाते. ग्लेनमार्क कंपनी जी आहे ती फॅव्हिपिरॅव्हिर बनवते. फॅव्हिपिरचा जर इतिहास बघितला तर 5 वर्षापूर्वी जपानमध्ये हे फाइंड आउट झालं आणि त्याला अप्रुव्हल मिळालं टू ट्रीट द इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा नावाचा एक डिसीज आहे, तो ट्रीट करण्यासाठी याचा वापर जपानमध्ये झाला होता 5 वर्षापासून. हाऊएव्हर म्हणजे हे जे औषध आहे ते युरोपियन कंट्रीजमध्ये आणि US मध्ये अजून वापरलं जात नाहीये, त्याला तिथल्या FDAने अप्रुव्हल दिलेलं नाहीये. पण चायना, रशिया आणि भारतामध्ये हे औषध वापरलं जात आहे. आणि स्टडी असं सांगतोय की मॉर्टॅलिटी रेटमध्ये फॅव्हिपिरचा रोल नसला तरी स्पीड अप ट्रीटमेंट, म्हणजे जी ट्रीटमेंट आपण देतोय किंवा रिकव्हरी रेट जो आहे तो स्पीड करण्यासाठी, म्हणजे सपोज एखादा पेशंट 8 दिवसात बरा होणारा असेल तर त्याला 6 दिवसात बरं करायचं जर असेल आपल्याला, म्हणजे लवकर जर बरं व्हायचं असेल तर ही औषधं दिली जाऊ शकतात असं त्यांनी रिकमेंड केलेलं आहे. पुढचं जे सगळीकडे आणि भारताने सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीला सुरुवात केली होती, प्लाझ्मा. बरोबर ना? जो करोना पेशंट ज्याला करोनाचं इन्फेक्शन झालेलं आहे, तो करोनापासून बरा झाला, त्याचं ब्लड घ्यायचं, त्याच्यातला प्लाझ्मा सेपरेट करायचा आणि तो पेशंटला द्यायचा. पण ऑल ओव्हर वर्ल्ड जो प्लाझ्मावरती स्टडी झाला त्यामध्ये असं प्रूव्ह झालेलं आहे की प्लाझ्मा इज ऑलमोस्ट नॉन इफेक्टिव्ह. प्लाझ्मा थेरपी इज ऑलमोस्ट नॉन इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग दी इन्फेक्शन फ्रॉम करोना व्हायरस. म्हणजे करोना व्हायरसच्या इन्फेक्शनमध्ये प्लाझ्माचा ट्रीट करण्यामध्ये प्लाझ्माचा रोल खूपच कमी आहे. आणि काही स्टडी असे सांगतायत की जर तुम्ही पहिल्या 48 आवर्समध्ये किंवा इनिशियल स्टेजेसमध्ये जर याचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं प्लाझ्माचं तरच त्याचा यूज होतो, नंतर त्याचा काहीही यूज होत नाही. नंतरचं जे औषध आहे टोसिलिझुमॅब. तुम्ही इंजेक्शन ऐकलं असेल ना, टोसिलिझुमॅबचं इंजेक्शन मिळत नाहीये वगैरे, जसं रेमडेसिवीर जसं मिळत नाहीये तसं काही दिवसांपूर्वी याचाही तुटवडा वाचला होता. पण टोसिलिझुमॅब हे जे इंजेक्शन आहे इट इज नॉट ॲट ऑल इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग द करोना व्हायरस असं बऱ्याच स्टडीजने सांगितलेलं आहे. हाऊएव्हर तुम्ही हा ड्रग देऊ शकतात काही कंडिशनमध्ये असं त्यांनी रिकमेंड केलेलं आहे. पण हा ड्रग हा हार्मलेस ड्रग नाहीये, म्हणजे त्याचे साईड इफेक्ट हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं किती प्रमाणात द्यायचं किंवा कुठल्या सिच्युएशनमध्ये द्यायचं, की खरंच गरज आहे का द्यायची, हे ठरवून त्याचा वापर केला पाहिजे. आता हे जे औषधं त्यांनी सांगितले हे व्हॉट वर्क्स, म्हणजे कुठले औषधं करोनाच्या अगेन्स्ट कामं करतात, ही आपण त्यांची औषधं बनवली, तसं प्रत्येक औषधाचं आपण बघितलं आणि किती त्याचा इफेक्टिव्हनेस आहे, खरंच ते इफेक्टिव्ह आहे का किंवा ते वापरायला पाहिजे का याच्या मागची आपण रिझन्स बघितली. आता कुठली औषधं वापरायला नको किंवा व्हॉट डझंट वर्क,
म्हणजे स्टडी काय सांगतो? अँटीबायोटिक्समध्ये आता आपण घसा दुखला किंवा कोरोना पेशंटला सुरुवातीला डॉक्टर सांगतात की तुम्ही ॲझिथ्रोमायसिन घ्या आणि डॉक्सीसायक्लिन घ्या, बरोबर ना? दीज आर दी अँटीबायोटिक्स. पण स्टडी असं सांगतोय की ॲझिथ्रोमायसिन अँड डॉक्सीसायक्लिन्स आर नॉट ॲट ऑल युजफुल इन ट्रीटिंग दी करोना व्हायरस. सेकंड वन, अँटीव्हायरल्समध्ये येतात लोपिनावीर, रिटोनावीर. दीज आर दी अँटीव्हायरल्स. दे आर ऑल्सो नॉट दॅट मच वी कॅन से. स्टडी असं सांगतोय की हे कुठल्याही प्रकारे करोना व्हायरसला क्युअर करण्यामध्ये रोल प्ले करत नाहीत. हायड्रॉक्झिक्लोरोक्विन, जेव्हा सुरुवातीला आपण बघितलं हायड्रॉक्झिक्लोरोक्विन इफेक्टिव्ह आहे असं सांगितलं ट्रम्पने भारताला, जे प्रेसिडेंट होते तेव्हा US चे डोनाल्ड ट्रम्प, त्यांनी भारताला सांगितलं की आम्हाला हायड्रॉक्झिक्लोरोक्विन पाहिजे. राजकीय दबाव आणला, एक्सपोर्ट सुरू केला. पण नंतर स्टडी असं सांगतो आहे की हायड्रॉक्झिक्लोरोक्विनचाही करोना व्हायरस ट्रीट करण्यामध्ये किंवा करोना व्हायरसचं इन्फेक्शन ट्रीट करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नाही आहे. विटॅमिन्स, असा कुठलाही डाटा आतापर्यंत जनरेट झालेला नाही आहे की विटॅमिन्सच्या गोळ्या खाल्ल्याने कोरोना व्हायरसची ट्रीटमेंट आपण करू शकतो किंवा त्या इन्फेक्शनची ट्रीटमेंट करू शकतो. मग ह्या सगळ्याच्या स्टडीच्या बेसिसवर त्यांनी काही पॉईंट्स कन्क्लूड केलेले आहेत. ते पॉईंट्स आपण बघूयात. स्टेरॉइड्स, अँटीकोॲग्युलंट्स अँड इन सम केसेस रेमडेसिवीर. आत्तापर्यंत एका वर्षाच्या जगातल्या रिसर्चच्या बेसिसवर आपण या स्टेजला पोहोचलेलो आहोत की आत्तापर्यंत फक्त स्टेरॉइड्स, अँटीकोॲग्युलंट्स हे औषधं युजफुल आहेत करोना ट्रीट करण्यामध्ये, करोना व्हायरसचं इन्फेक्शन ट्रीट करण्यामध्ये, आणि रेमडेसिवीर काही केसेसमध्ये. दुसरा पॉईंट, आणि तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो त्यांनी त्या ठिकाणी एक्सप्लेन केला, तो म्हणजे हेल्दी ह्युमन सिस्टम म्हणजे चांगली रोगप्रतिकार क्षमता हे एकमेव करोना व्हायरसला ट्रीटमेंट करण्याचं उपाय आत्ता आहे. म्हणजे हे सगळ्या ट्रीटमेंट्स वगैरे जे सर्व काही चाललंय ते इट इज अ सपोर्टिव्ह, तो एक सपोर्टिव्ह मेकॅनिझम आहे. पण खरं तर आपली इम्युन सिस्टम, प्रत्येकाच्या शरीरात असलेली इम्युन सिस्टम रोगप्रतिकार क्षमताच करोनापासून आपल्याला बरं करते. त्याच्यामुळे सध्या तरी तो एकमेव उपाय आपल्याकडे आहे. इव्हिडन्स बेस्ड ऑब्झर्वेशन तेवढं एकच आहे. हां, दुसरं एक त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन दिलं आणि ते खूप महत्त्वाचं आहे की भारतामध्ये पेशंट एक्सपेक्ट करतोय म्हणून डॉक्टर ते औषधं त्याला देत आहेत. आणि हे खरी गोष्ट आहे. बघा ना, पेशंट सांगतोय त्याला आमच्या पेशंटला वाचवा. मग डॉक्टर सांगतात काय कसं वाचवू, मग तुम्ही रेमडेसिवीर द्या. बाकी सगळ्या ठिकाणी रेमडेसिवीर देऊन राहिले. मग डॉक्टर सांगतात रेमडेसिवीर घेऊन या, आम्ही देतो. म्हणजे पेशंट एक्सपेक्ट करून राहिला की अशा प्रकारची ट्रीटमेंट द्या, औषधं द्या, तेव्हा हा पेशंट बरा होईल. म्हणून डॉक्टरला पण ती औषधं प्रिस्क्राईब करावे लागतायत आणि देत आहेत, आणि हे खूप चुकीचं आहे. म्हणजे गरज नसताना औषधं देणं खरं तर हे अनइथिकल आहे आणि चुकीचं आहे. पण पेशंटच अशा मानसिकतेमध्ये आलेले आहेत, पेशंटचे नातेवाईक अशा मानसिकतेमध्ये आले आहेत की त्यामुळे डॉक्टरला पण कदाचित ते इच्छा नसतानाही ती औषधं द्यावी लागत असू शकतात, अशी कंडिशन असू शकते असं त्यांनी म्हटलंय. आणि तशा प्रकारच्या काही इव्हिडन्सेस त्या कमिटीला किंवा त्यांना सापडलेले आहेत. आणि शेवटचं सेंटेन्स त्यांनी कन्क्लूड केलेलं आहे, मेनी ड्रग्स इन करंट यूज लाईकली टू डू मोर हार्म दॅन गुड. म्हणजे आत्ता जी ट्रीटमेंट चालू आहे करोना व्हायरसची, त्याच्यामध्ये खूप सारे अशी औषधं आहेत की जी औषधं ही ती ट्रीटमेंट करून चांगली काहीतरी घडवण्यापेक्षा शरीरावर त्याचा वाईट इम्पॅक्ट जास्त होतोय. त्याच्यामुळे ही ट्रीटमेंट कशा प्रकारे करायला पाहिजे हे डॉक्टर्सने ठरवलं पाहिजे. पेशंटनेही डॉक्टर्सवर विश्वास ठेवला पाहिजे. आणि जसं मी तिसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी किंवा आपण सांगितलं की हेल्दी ह्युमन सिस्टीम, आपण म्हणतो ना इम्युनिटी त्या माणसाची चांगली आहे, रोगप्रतिकार क्षमता चांगली आहे, तो एकमेव उपाय सध्या तरी आपल्याकडे आहे. आणि जी पण आपण व्हिगरस ट्रीटमेंट किंवा सिव्हिअर ट्रीटमेंट कोरोना पेशंटला घेत आहोत त्याच्यात काहीतरी चांगलं मिळण्यापेक्षा त्याच्यापासून काहीतरी वाईटच साईड इफेक्ट मिळण्याचे चान्सेस सध्या तरी जास्त आहे. आणि भारतामध्ये तर आता जवळजवळ ऑलमोस्ट सगळे लोक इन्फेक्ट होत आहेत आणि बरे होण्याचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळे आपण एक हर्ड इम्युनिटी नावाचा गोष्ट ऐकलेली असेल, ती हर्ड इम्युनिटी लवकरच क्रिएट होईल आणि आपण या व्हायरसपासून सर्वजण मुक्त होऊ असं अपेक्षा सर्व हेल्थ केअर सिस्टमला आहे.
पण ही हर्ड इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी म्हणजे वाढवण्यासाठी इम्युनायझेशन प्रोग्राम मोठ्या प्रमाणावर राबवणं गरजेचं आहे. कारण ही हर्ड इम्युनिटी प्लस इम्युनायझेशन दोघांचा जर मेळ बसला तर लवकरच करोना व्हायरसवर आपण सर्वजण नियंत्रण करू शकू आणि आपण पुन्हा नॉर्मल रुटीन लाईफला सुरुवात करू शकेल असं मला वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या सर्वातून लवकर बाहेर यायचं आहे. पण जोपर्यंत इफेक्टिव्ह ट्रीटमेंट, हर्ड इम्युनिटी आणि कम्प्लीट इम्युनायझेशन होत नाही तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्यायची आणि सर्वांची काळजी घ्यायचं एवढं एकमेव आपल्या हातात आहे. खरं तर ते प्रेझेंटेशन वाचल्यानंतर मला असं वाटलं की हे प्रेझेंटेशन सामान्य लोकांपर्यंत पण पोचवावं म्हणून मी हा प्रयत्न केला आहे. ॲज अ फार्मासिस्ट म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे. तरी शेवटी एकच सांगेल, मास्क वापरा, काळजी घ्या, आपलीही घ्या, सर्वांची घ्या. कारण सर्वांनी जर ठरवलं तर नक्कीच आपण या करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवू शकू. धन्यवाद.